जळगाव शहरातून कानडद्याकडे जाणाऱ्या महादेव नगरजवळ मुख्य रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असल्याने या ठिकाणी अनेक अपघात होत असून या ठिकाणी अनेकांचा जीव देखील गेला आहे। त्यामुळे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांनी चक्क रास्ता रोको केल्याने काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। या रस्त्यावरून ग्रामीण भागातील नागरिक शहरात नियमितपणे रोजंदारीसाठी येत असतात, मात्र घरी जाताना किंवा शहरात येताना हे अपघात होत असल्याने अनेकांचे मोठे नुकसान होत आहे। याची दखल घेत आज सकाळी 10 वाजता विजय बांदल यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी बराच वेळ रास्ता रोको केला होता। या ठिकाणी तत्काळ शहर पोलीस स्थानकाचे कर्मचारी देखील दाखल झाले होते। पहा काय म्हणाले नगरसेवक विजय बांदल। रस्त्याचं दुरुस्तीकरण झालंच पाहिजे, रस्ता खालीवर आण झालाच पाहिजे, या रस्त्याचं काम झालंच पाहिजे, या रस्त्याचं काम झालंच पाहिजे। ठिकाणी बसलेलो आहे मित्रांनो, ग्रामीण भागातून येणारे अतिशय गरीब लोक, कामगार लोक या रस्त्याने खालीवर झालेला आहे। मी अनेकदा वृत्तवाहिनीतनं कंप्लेंट केलेलं आहे, त्यांना बातम्या देत असतो, परंतु मला आज नाईलाजाने या रोडावर आंदोलनाला बसायला लावलेलं आहे। तरी पण मी माहितीसाठी जळगाव शहर पोलीस स्टेशन एक काम करा, आ गया बाकी इतर जनतेला बी धरून काही फायदा नाही। आता एक ॲम्ब्युलन्स आली काही आली, ऐका ना, आम्ही तुमचं वाजवी तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे, परंतु संबंधित डिपार्टमेंटला तुम्ही व्यक्तिशः भेटातच आहे। हे ऐकतच इतक्या वेळ मी डिपार्टमेंटला कळवलेलं आहे आपल्या अधिकाऱ्यांना। आता मी परवाचा पेपर बघा साहेब, आणि तुम्ही आम्ही उठतो, तुम्ही या इथं थांबा, तुमच्या निदर्शनात येईल। मी एक समाजसेवक, एक कार्यकर्ता, एक नागरिक म्हणून या ठिकाणी बसला, मी कोणताही राजकीय पक्ष म्हणून या ठिकाणी बसलेलो नाही। अहो पहिले किती वेळा दिलेलं आहे मी, आपण त्यांची एक मीटिंग बोलून घेऊ, पोलीस प्रशासनामार्फत करून घेऊ साहेब। आता ही जनता बेटी धरू नका। मी काय म्हणतोय, तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना कळवा ना, तुम्ही की बुवा इथं असं कळवलं गेलंय, ते नाही वाल्यांना बोललं गेलंय की ते नगरसेवक ज्या वेळेस मी लेखी दिलेलं होतं किंवा कळलं, त्यांनी असे डांबर टाकून चालले गेलेले हे असे 2 वेळा बाईक अशी भैया कानडदा रोड, केसी पार्क आणि कालिंका माता मंदिर स्थानिक रहिवासी या रोडच्या ज्या समस्या आहेत, मागच्या 3 वर्षापासून हे जे रोड आहे वर खाली झालेले आहेत आणि समस्या या जनतेला एवढा होत आहेत का काल संध्याकाळी 2 माणसं मेले आहेत। आंदोलन गेल्या 2 वर्षापासून मी वारंवार PWDच्या अधिकाऱ्यांना कळवत आहे, वृत्त माहितीतनं कळवत आहे, वारंवार सोशल मीडियाला व्हिडिओ व्हायरल करत असतो। आज जसं शहराला ग्रामीण भागातले लोक उद्योगधंद्यासाठी येत असतात, काही दवाखान्याच्या कामाने येत असतात, परंतु हा जो रोड आहे हा खालीवर झालेला आहे। अनेक गोरगरिबांचे ॲक्सिडेंट होऊन या ठिकाणी गाड्या स्लिप झालेल्या आहे, गाड्या स्लिप होतात, परंतु त्यांना उचलायलाही कुणी नसतं या रोडाला। भरधाव ट्रक या रस्त्याने, रेतीचे ट्रॅक्टर असो, डंपर असो, या रस्त्याने वाहत असतात, परंतु अनेकदा या ठिकाणी अशी दुर्घटना घडली की अनेकांना या ठिकाणी जीव गमवावे लागलेले, परंतु केंद्राच्या कातडीचे अधिकारी कधीही इकडं लक्ष देत नाही। मी आता 2 दिवसापूर्वी या ठिकाणी पेपरला, तुम्ही लोकमतला 2 दिवसापूर्वीची बातमी आहे, ती बातमी आम्ही दिलेली आहे, परंतु रात्री दुर्दैवी एका निष्पाप जीवाला या ठिकाणी जीव गमवावा लागलेला आहे। एक सिरियस आहे आणि आत्ता लाईव्ह पत्रकार लोकांसामने या ठिकाणी 3 जणांचे ॲक्सिडेंट झालेले, त्यामुळे नाईलाजाने मला या ठिकाणी आंदोलन करा, कारण की गेंडाच्या कातडीच्या हे अधिकारी आहे, यांना हे 4 व्हीलर नदी फिरतात, परंतु ग्रामीण भागातून येणारे माझ्या माता भगिनी त्यांना या रोडाने जावं लागतं आणि ॲक्सिडेंट काय सांगू, मला सांगताना सुद्धा एकदम वाईट होतंय। भाऊ तुम्ही पहिले मी एक कार्यकर्ता, एक नागरिक आहे, मी या ठिकाणी एक नागरिक म्हणून बसलेलो आहे। सत्ताधाऱ्याशी ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मला माझ्या यांच्याशी काय बाजू मांडायची ती मांडणारच आहे,
परंतु मी सध्या विजय बांदल एक नागरिक आणि एक समाजसेवक म्हणून या रोडावर बसलेला आहे.